दोघींमध्ये नक्की काहीतरी चाललंय. भांडण कशावरून? थोडे आडेवेडे घेतले ना की कळेल. मी काढीन बातमी. अथर्व, उसळीत मीठ बरोबर आहे का बघ जरा. हो बरोबर, छान झालं. आई तू पण बस ना. हो मी बसते, पण त्याआधी मला तुम्हा सगळ्यांना काहीतरी सांगायचंय. आजपासून या घरात बाळाचा विषय बंद. आपल्यामुळे मीराला खूपच त्रास झालाय. काही त्रास होण्यासारखं काहीच नाही. वेगवेगळ्या माणसांची वेगवेगळी मतं असू शकतात. तुला सांगितलं ना, हा विषय तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मीराला कळतंय, ती समजूतदार आहे. तिला तुमच्या भावना. तुम्हाला पापड हवाय का? मी लगेच आणते. मीरा, पापड नको आहे मला. अथर्व, मी काय म्हणते, मला असं वाटतंय मंजिरी वहिनी बरोबर बोलते. उगाच आता बाळाचा विषय नकोच, नाही का? आत्या, पण आई बाबांचं काहीच चुकत नाहीये. अगो पण बिचारी तिच्या मनाविरुद्ध कशाला काही वागायचंय? नर्मदा, मी म्हणाले ना शांत राहा सगळ्यांनी. हो तेच म्हणतेय मी, कुणाच्या मनाविरुद्ध काही व्हायला नको. असं बाळणपण चांगलं नसतं. नर्मदा, मनाविरुद्ध कोणी काहीच म्हणत नाहीये, पण सून म्हणून पण काही कर्तव्य असतात. उद्या या घराला, इतक्या मोठ्या उद्योग व्यवसायाला, संपत्तीला वारसदार नको का?